ठाण्यातील गावदेवी मार्केटला लागलेल्या भीषण आगीत सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू. ठाणे शहरातील नौपाडा विभागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझविण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांदरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर वय वर्षे 53 आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे 1:28 सुमारास नगरसेवक संजय वाघुले यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. घटनास्थळी 5 अग्निशमन गाड्या, 3 जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकर, 4 रेस्क्यू वाहने, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा रक्षक प्रमुख किरण नागती आदींनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते. काळू गाडेकर आणि अग्निशमन दलाचे जवान तासभर मोबाईलवर संपर्कात होते आणि ते नेमके कोणत्या बाजूला आहेत याची माहिती घेत होते. आगीत अडकलेल्या सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आत गेले होते. अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र धुरामुळे गुदमरल्याने ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू शंकर गाडेकर वय वर्षे 53 आणि ठाणे अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे वय वर्षे 43 या दोघांचाही ह्यात दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्यांचे व्यवसाय अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी 25 ते 30 विक्रेते येथे झोपत असल्याचेही सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. महत्त्वाचे म्हणजे या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे. सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व इतर पदाधिकारी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तात्काळ उपाययोजना करण्याच्या संबंधित विभागांना सूचनाही दिल्या. तसेच खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर व ठांपा आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी गावदेवी मार्केटमधील मृत सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच येत्या 10 दिवसात गावदेवी मार्केटचे काम पूर्ण करून 155 दुकानदारांना त्यांची दुकाने सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. गावदेवी भाजी मंडई येथील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची तर जखमींना 1 लाखांची मदत महापालिका करणार. गावदेवी भाजी मंडई येथे लागलेल्या भीषण आगीत ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक व अग्निशमन विभागातील जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर शर्मिला पिंपळोलकर, खासदार नरेश म्हस्के व आयुक्त सौरभ राव यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत दुर्घटनेत मृत्युमुखी झालेले सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर वय वर्षे 55 व अग्निशमन दलातील स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे वय वर्षे 42 यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची तर जखमी झालेले सुजित पाष्टे वय वर्षे 45, समीर जाधव वय वर्षे 40 यांच्या कुटुंबियांना 1 लाखांची तातडीची मदत, तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नियमानुसार अनुकंपा तत्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा व मंडईतील 155 गाळेधारकांचे 1 जून 2026 रोजी त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सर्वानुमते निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजित पवार यांच्यासह स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मळवी, मृणाल पेंडसे, नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय भोईर, रमाकांत मळवी, योगेश जाणकर, नम्रता कोळी, अनिल भोर आदी उपस्थित होते.
या घटनेत जखमी झालेले सुजित पाटे व समीर जाधव या दोघांनाही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या घटनेत मृत झालेले सुरक्षारक्षक काळू शंकर गाडेकर यांच्या पश्चात पत्नी 2 मुले असा परिवार आहे, तर स्थानिक अधिकारी सागर शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी व 2 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे। गावदेवी भाजी मंडईतील 155 गाळेधारक बाधित झाले असून या गाळेधारकांचे त्याच ठिकाणी 1 जून 2026 रोजी स्थलांतर करण्यात येईल। सद्यस्थितीत गावदेवी भाजी मंडई येथे साफसफाईचे काम सुरू असून त्यानंतर या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट तसेच फायर ऑडिट करण्यात येईल। रंगरंगोटी व विद्युतची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर या गाळेधारकांचे त्याच ठिकाणी स्थलांतर करणे, अशा घटना पुन्हा घडू नयेत या दृष्टीने उपाययोजना करणे तसेच आपत्कालीन अग्निशमन विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करणे आदी निर्णयही झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आले। तसेच नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे करून जे काही नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी भाजी विक्रेत्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे देखील पदाधिकारी व आयुक्तांनी ऐकून घेतले। या ठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल तसेच त्यांचे तात्पुरते स्थलांतर न करता 1 जून रोजी त्याच ठिकाणी स्थलांतर महापालिका करेल असे सांगण्यात आले। याबाबत भाजी विक्रेत्यांनी सकारात्मकता दर्शवली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ यांच्याशी चर्चा करून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला। यावेळी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच राज्य शासनाच्या आपत्कालीन विभागामार्फत मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। तसेच भाजी मंडईतील गाळेधारकांचे स्थलांतर करण्याबाबतची चर्चाही उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांसमवेत केली। गावदेवी भाजी मंडईत गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यापूर्वी या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा बसविण्यात यावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उभा राहतील या दृष्टीने नियोजन करावे असे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केले। याबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आयुक्तांनी नमूद केले। सदर बैठकीस उपनगर अभियंता शुभांगी केसवाणी, सहायक आयुक्त महेश कुमार जामनोर, राजेश सोनावणे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकर आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह 7 जणांची ठाणे न्यायालयात निर्दोष मुक्तता। कल्याण रेल्वे स्थानकावर 18 वर्षांपूर्वी रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह 7 जणांची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश A.V. कुलकर्णी यांनी दिलेल्या या निकालामध्ये राज ठाकरे यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे।
रेल्वे भरती परीक्षा 2008 मध्ये झाली. या परीक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकात राज्याबाहेरून आलेल्या उमेदवारांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या काळात मनसेकडून परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. तसेच रेल्वे भरती प्रक्रियेत बिहारी तरुणांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या 7 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्यातील 2 जणांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांविरोधात सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती. नंतर हे प्रकरण ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आले. 8 मे रोजी झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्यासह 6 जण न्यायालयात हजर झाले होते. राज ठाकरे ठाण्यात येणार असल्याने न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बनावट असल्याचा दावा केला होता. त्यांची बाजू वकील शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सह्याजी शिंदे यांनी न्यायालयात मांडली होती. तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला. दिनांक 21 मे 2026 रोजी सुनावणी दरम्यान मुख्य न्यायदंडाधिकारी ए.व्ही. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर मनसे कार्यकर्त्यांतर्फे न्यायालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांची ठाणे महापालिकेस भेट. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त जितेंद्र निकम, डॉक्टर मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, आस्थापना अधीक्षक दयानंद गुंड आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे या दिवशी 10 कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरे, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणे, आरोग्यविषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यंत वारसा हक्काने दिलेल्या नियुक्त्या यांची सविस्तर माहिती उपायुक्त जी गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडली. सफाई कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. तसेच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीने मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीत ज्या सफाई कामगारांनी निवेदने सादर केली त्या निवेदनांवर 15 दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात, सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते, तसेच महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी केली जाते. या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांनी समाधान व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.